रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत. पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत एक असे रत्न आहे ज्याचे रोज वाचन केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. होय, मी बोलतोय संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाबद्दल. पण हा हरिपाठ नक्की कोणी लिहिला, तो कसा करावा आणि त्याचे फळ काय मिळते, हे जर तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवसातील काही वेळ जर आपण स्वतःसाठी आणि त्या परमात्म्यासाठी काढला तर आपल्याला आंतरिक शक्ती मिळते. हा केवळ एक धार्मिक पाठ नसून मनाला दिलेले एक प्रकारचे टॉनिक आहे जे आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवते. जर तुम्ही हा अभंग रोज वाचला किंवा ऐकला तर तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. संकटाच्या वेळी आपण डगमगून जातो, पण माऊली म्हणतात की जो हरीचे स्मरण करतो त्याला देव कधीच एकटे सोडत नाही. हा विश्वास एकदा मनात जागृत झाला की भीती संपते आणि माणूस कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार होतो. तुमच्या स्वभावातील चिडचिड कमी होऊन एक प्रकारचा संयम आणि आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागेल. आयुष्यात कोणत्याही गोष्टीवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. माऊलींनी विश्वासाने हा हरिपाठ रचला, तसाच आपणही विश्वासाने तो आचरणात आणला पाहिजे. नामस्मरण करताना ते केवळ ओठांनी न करता मनापासून आणि आनंदाने केले पाहिजे. संकटाच्या काळात घाबरून न जाता देवावर श्रद्धा ठेवली तर तो आपल्याला नक्कीच सावरतो. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रगती करायची असेल तर आळस सोडून नित्यनेम पाळला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. अभंग हरिपाठ अस्ति 28. रचिले विश्वासे ज्ञानदेवे. भावार्थ, विश्लेषण. या पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचे महत्त्व स्पष्ट करतात. हरिपाठात एकूण 28 अभंग आहेत. ही केवळ संख्या नसून ती एक आध्यात्मिक शिदोरी आहे. माऊली म्हणतात की मी हे अभंग केवळ बुद्धीने किंवा कल्पनेने रचलेले नाहीत, तर ते पूर्ण विश्वासाने आणि अनुभवाने रचले आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या रोगावर खात्रीशीर औषध दिल्यावर डॉक्टरला विश्वास असतो की रुग्ण बरा होईलच, तसाच माऊलींना विश्वास आहे की जो कोणी या 28 अभंगांचे श्रवण किंवा पठण करेल त्याचे कल्याण निश्चित आहे. हा विश्वास माऊलींनी आपल्यासाठी एका वरदानासारखा मांडला आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणात माऊली विश्वासावर भर देतात. सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर कोणत्याही कार्याचा पाया हा विश्वास असतो. संतांना समाजाला हे सांगायचे होते की जर तुम्हाला एखादे मोठे परिवर्तन घडवायचे असेल किंवा एखादी शिस्त लावून घ्यायची असेल तर तुमच्याकडे एक स्पष्ट आराखडा आणि त्यावर ठाम विश्वास हवा. 28 अभंगांची ही मालिका एक प्रकारे जीवनाचे नियम आहेत, जे विश्वासाने पाळले तरच समाज एकसंध राहू शकतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. समजा एका मोठ्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी एखादे नवीन धोरण राबवतो आहे. जर त्याचा स्वतःच्या धोरणावर विश्वास असेल आणि त्याने ते नियम स्पष्टपणे मांडले असतील तरच कर्मचारी त्याचे पालन करतात. विश्वासाशिवाय कोणतेही व्यवस्थापन यशस्वी होत नाही. जसे माऊलींनी 28 अभंग रचले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियमावली दिली. जेव्हा समाज या नियमांवर विश्वास ठेवतो तेव्हाच देशात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते. दुसरा चरण. नित्य पाठ करी इंद्रायणी तीरीन. होय अधिकारी सर्वथा तो. भावार्थ, विश्लेषण. माऊली म्हणतात की जो मनुष्य इंद्रायणी नदीच्या काठावर बसून दररोज या हरिपाठाचे पठण करतो तो आध्यात्मिक उन्नतीसाठी पूर्णपणे पात्र होतो. येथे इंद्रायणीचा तीर म्हणजे केवळ भौगोलिक ठिकाण नाही, तर ते पवित्रतेचे प्रतीक आहे. नित्य पाठ म्हणजे सातत्य. आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी करतो पण त्यात सातत्य नसतं. जो रोज नेमाने हरीचे नाव घेतो त्याच्या मनातील दोष हळूहळू धुवून निघतात आणि तो ईश्वरी कृपा प्राप्त करून घेण्यास पात्र म्हणजे अधिकारी ठरतो. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराकडे जाण्यासाठी कोणत्याही मोठ्या पदवीची गरज नाही, तर केवळ नियमाची आणि श्रद्धेची गरज आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. येथे नित्य पाठ आणि अधिकारी हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. संतांना समाजाला सातत्य आणि पात्रतेचा धडा द्यायचा होता. समाजात केवळ इच्छा असून चालत नाही, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्याकडे पात्रता हवी. कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी रोजचा सराव म्हणजेच सातत्य आवश्यक आहे. हा नैतिक धडा येथे मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा खेळाडू जो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवतो तो एका दिवसात अधिकारी होत नाही. तो दररोज पहाटे उठून मैदानावर सराव करतो. त्याचे हे नित्य कष्टच त्याला विजयाचा अधिकारी बनवतात. जो विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास न करता वर्षभर दररोज ठराविक वेळ वाचन करतो तोच उच्च पदावर जाण्यासाठी पात्र ठरतो. सातत्य हेच यशाचे गमक आहे. तिसरा चरण. असावे एकाग्रीन स्वस्थ चित्तमनी. उल्हासेन करुनी स्मरावा हरी. भावार्थ, विश्लेषण. भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन माऊली या चरणात करतात.
नामस्मरण करताना शरीर एका ठिकाणी असून चालत नाही, तर मनही एकाग्र असावे लागते. चित्त स्वस्थ असणे म्हणजे मनातील सर्व चिंता, विचार आणि गडबड शांत करणे होय. पण ही एकाग्रता म्हणजे जबरदस्तीने केलेली गोष्ट नसावी. माऊली म्हणतात, स्मरावा हरी कसा, तर उल्हासेन करुनी. भक्तीत आनंद असावा, उत्साह असावा. देवाचे नाव घेताना जर चेहऱ्यावर उदासी असेल तर ती भक्ती फळाला येत नाही. जसा एखादा सण आपण आनंदाने साजरा करतो, तसाच हरिपाठाचा आनंद दररोज मनातून ओसंडून वाहिला पाहिजे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. आजच्या काळात मानसिक आरोग्य ही मोठी समस्या आहे. माऊलींनी त्याकाळी एकाग्रता आणि स्वस्थ चित्त यावर भर दिला. समाजातील माणसाचे मन जर शांत असेल तरच तो विधायक काम करू शकतो. संतांना समाजाला मानसिक स्थैर्याचा धडा द्यायचा होता, जेणेकरून रागाच्या किंवा गोंधळाच्या भरात कोणाकडूनही सामाजिक अपराध घडू नये. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आजकाल रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चालकाची एकाग्रता नसणे किंवा त्याचे मन स्वस्थ नसणे. जर ड्रायव्हर पूर्ण एकाग्रतेने गाडी चालवत असेल तर तो स्वतःचा आणि इतरांचाही जीव वाचवू शकतो. ऑपरेशन थिएटरमध्ये जर डॉक्टरचे चित्त एकाग्र नसेल तर तो रुग्णाचा जीव धोक्यात टाकू शकतो. कोणतेही काम आनंदाने आणि पूर्ण लक्ष देऊन करणे हीच खरी सेवा आहे. चौथा चरण. अंतकाळी तैसा संकटाचे वेळीन हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. भावार्थ विश्लेषण. माणसाला सर्वात जास्त भीती असते ती मरणाची आणि संकटाची. माऊली आपल्याला धीर देत म्हणतात की जो भक्त हरीच्या चरणी लीन होतो त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आयुष्यातील कठीण प्रसंगात आणि अगदी शेवटच्या क्षणीही परमात्मा त्या भक्ताचे रक्षण करतो. येथे अंतर्बाह्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हरी केवळ बाहेरून संकट दूर करत नाही, तर आतून मनाला प्रचंड शक्ती देतो, जेणेकरून भक्त डगमगणार नाही. जशी आई आपल्या बाळाला सर्व बाजूंनी जपते, तसाच हरी आपल्या भक्ताला मायेच्या कचाट्यातून आणि संकटाच्या खाईतून सुरक्षित बाहेर काढतो. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. हे चरण आपल्याला सुरक्षितेची आणि आधाराची जाणीव करून देते. समाजात जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत असते, तेव्हा तिला कधी ना कधी मदतीची गरज भासते. संतांनी हा धडा दिला की जे लोक नीतीने वागतात त्यांना कठीण काळात समाज आणि निसर्ग आपोआप मदत करतो. ही एक प्रकारे सामाजिक विम्याची संकल्पना आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा प्रामाणिक सरकारी अधिकारी ज्याने आयुष्यभर जनतेची सेवा केली आहे, त्याच्यावर जर काही संकट आले तर संपूर्ण जनता त्याच्या पाठीशी उभी राहते. ही तीच अंतर्बाह्य शक्ती आहे जी त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला मिळते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपण पाहतो की जे लोक नेहमी दुसऱ्यांना मदत करतात त्यांना वाचवण्यासाठी अनोळखी हातही पुढे येतात. संकटाच्या वेळी मिळणारी ही मदत आपल्या पूर्वीच्या चांगल्या कर्मांचे फळ असते. पाचवा चरण. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. आळसी मंदमती केविंतरे. भावार्थ विश्लेषण. ही केवळ तोंडी लावणी नाही, तर अनेक संत आणि सत्पुरुषांनी याचा अनुभव घेतला आहे. प्रचिती म्हणजे अनुभव. संतांनी नामस्मरणाच्या जोरावर मोक्ष मिळवला हे सिद्ध झाले आहे. पण दुसरीकडे माऊली सावध करतात की जे लोक आळशी आहेत किंवा ज्यांची बुद्धी ईश्वराकडे वळत नाही त्याचे काय होणार. जो स्वतःहून प्रयत्नच करणार नाही त्याला देव तरी कसा तारणार. पोहण्यासाठी पाण्यात उतरावेच लागते. काठावर बसून कोणीही पैलतीराला जाऊ शकत नाही. जो नामस्मरण करण्यात आळस करतो तो संसाराच्या फेऱ्यात अडकून पडतो आणि जो प्रयत्न करतो तो तरून जातो. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. माऊलींनी येथे आळसावर प्रहार केला आहे. समाजाचा नाश हा बाह्य शत्रूंपेक्षा आळस आणि विचारशून्यतेमुळे जास्त होतो. ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांच्याकडून शिका असा सल्ला संत देतात. समाजाला प्रगती करायची असेल तर आळस सोडून जागरूक व्हावे लागेल. हा कठोर पण गरजेचा धडा येथे दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. जो शेतकरी आळस करून पेरणीची वेळ चुकवतो त्याला पीक मिळत नाही. दुसरीकडे जो कष्टकरी आहे तो प्रगती करतो. आळसी माणसाला निसर्ग कधीच फळ देत नाही. उद्योगाच्या जगात जर एखादा उद्योजक नवीन तंत्रज्ञान शिकण्यास आळस करत असेल तर तो स्पर्धेत मागे पडतो. यशस्वी लोकांच्या अनुभवावरून, प्रचितीवरून न शिकणारा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. सहावा चरण. श्रीगुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ. तोषला तात्काळ ज्ञानदेव. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली या सर्व ज्ञानाचे श्रेय आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना देतात. माऊली म्हणतात की हे जे काही मी सांगत आहे ते माझे स्वतःचे नाही, तर माझ्या गुरूंचे प्रेमळ शब्द आहेत. जेव्हा गुरूंच्या शब्दांवर शिष्याचा पूर्ण विश्वास असतो तेव्हा त्याला तात्काळ समाधान मिळते. तोषला तात्काळ म्हणजे आनंदासाठी खूप काळ वाट पाहावी लागत नाही. ज्या क्षणी तुम्ही गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालायला सुरुवात करता आणि नामात दंग होता त्याच क्षणी तुमचे मन प्रसन्न होते. ज्ञानदेव म्हणतात की गुरूंच्या कृपेमुळे मला हा आनंद प्राप्त झाला आहे आणि तोच आनंद मी हरिपाठाच्या माध्यमातून तुम्हाला वाटत आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. शेवटच्या चरणात माऊलींनी गुरु शिष्य परंपरेतून आदराचा संदेश दिला आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिक, गुरुजन आणि मार्गदर्शक यांच्याबद्दलचा आदर कमी झाला की समाजाची वीण विस्कटते. संतांना समाजाला हे सांगायचे होते की मोठ्यांचे मार्गदर्शन हे प्रेमापोटी असते आणि ते स्वीकारल्यानेच मनाला समाधान मिळते.
वास्तविक जीवनातील उदाहरणे. एका यशस्वी वैज्ञानिकाचे उदाहरण घ्या. तो कितीही मोठा झाला तरी आपल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो. ही कृतज्ञता त्याला अधिक मोठे बनवते आणि समाजात एक चांगला संदेश जातो. कुटुंब व्यवस्थेत जेव्हा तरुण पिढी घरातील ज्येष्ठांच्या शब्दाचा मान राखते तेव्हा ते घर आनंदी आणि समाधानी राहते. मोठ्यांचे शब्द हे केवळ आदेश नसून ते अनुभवाचे अमृत असते जे आपल्याला संकटातून वाचवते. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखादा विद्यार्थी परीक्षेच्या दबावाखाली आहे. त्याने केवळ अभंग हरिपाठ वाचले तर त्याला तात्काळ रिझल्ट मिळणार नाही. पण जर त्याने नित्य रोज 10 मिनिटे एकाग्र चित्ताने नामस्मरण केले तर त्याचे मन स्वस्थ होईल. हे स्वस्थ मन त्याला कठीण प्रश्नांची उत्तरे शोधताना सांभाळेल. संकटकाळी जेव्हा त्याला परीक्षेत यश मिळेल तेव्हा त्याला ती प्रचिती अनुभव येईल. हाच या अभंगाचा प्रायोगिक अनुभव आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हरिपाठ म्हणजे फक्त जुन्या लोकांचे पठण आहे, तर तसे नाही. हरिपाठ म्हणजे तुमच्या मनासाठीचे OS अपग्रेड आहे. जसे तुम्ही जिममध्ये गेल्यावर एका दिवसात बॉडी बनत नाही, तसेच हरिपाठ नित्य केल्यावर तुमची मेंटल स्ट्रेंथ वाढते. आजच्या रील्स आणि नोटिफिकेशन्सच्या जगात एकाग्रता, फोकस हीच खरी संपत्ती आहे. हा अभंग तुम्हाला तेच डीप वर्क करायला शिकवतो. आयुष्यात संकट काळ येणारच, तेव्हा अँक्झायटी अटॅक येण्याऐवजी एक आंतरिक स्थिरता, इनर पीस मिळवण्यासाठी हे प्राचीन तंत्र वापरा. यश त्यांनाच मिळते जे कृती करतात, फक्त विचार करून काही बदलत नाही. जसे तुम्ही कोडिंग किंवा स्किल्स शिकता तसेच माइंड मॅनेजमेंट शिकण्यासाठी हा 28 अभंगांचा कोर्स पूर्ण करा. हा धर्म नाही, हे लाईफ इंजिनिअरिंग आहे. एकदा एक्सपिरियन्स करून तर पहा. तुमच्यासाठी आजची कृती. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपल्याला केवळ देवाची भक्ती करायला सांगत नाही, तर जीवन जगण्याची एक कला शिकवतो. भक्ती ही घाबरून करण्याची गोष्ट नसून ती आनंदाने आणि उत्साहाने करायची गोष्ट आहे. येणाऱ्या 7 दिवसांसाठी एक छोटा संकल्प करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे डोळे मिटून शांत बसा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करून रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. बघा 7 दिवसात तुमच्या मनात किती सकारात्मक बदल होतो ते. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग म्हणजे केवळ शब्द नसून ते समाज सुधारण्याचे एक शास्त्र आहे. जर आपण हे विचार आचरणात आणले तर आपला समाज अधिक सुजाण, नीतिमान आणि सुखी होईल, यात शंका नाही. सहजासहजी मिळत नाही ती संतकृपा, आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.